जगात कसं राहावं, कसं जगावं, हे सगळं तंत्र आपल्याला गुरु देतात. मान अपमानामध्ये कसं आपल्याला पाऊल टाकायचं हे सगळं गुरु देतात. आता तुम्ही एवढे हार घातले, आमचे बटन तुटलं एक. आम्हाला वाटलं आम्ही खूप मोठे झालो, एवढे हार. वर तुम्ही एखादा हार नसताना तर आम्ही म्हणलं असतं काय माणसाला डोकं आहे की नाही, काय एकही हार आणला नाही. माणसं तर काय हार आणता, नुसतं हार घालायचा आणि फोटो काढायचा, बाकीचे काही घेत नसते. ते सगळं आपल्याला केलंच पाहिजे. तंत्र आपण सांभाळलं पाहिजे. हार मागच्या वेळेस आम्ही बोललो होतो हार घालायचेच आहेत, पण याच्याऐवजी काही खावा आणला असता आमच्या शाळेतले पोरं खाल्ला नसता का. ज्याने त्यांनी आपापल्या शाळेत न्यायचं, इथं आणायचं द्यायचं आणि शाळेत वाटून द्यायचं. एखादा हार 2-4 हार आणायचे, 2-4 हार तर आणतच पण ना. पण काही काही माणसं म्हणतील आता आपल्याला पुढच्या वर्षी जायला नको आणि हारही न्यायला. प्रतिष्ठेकरता हार घालायचं नाही आणि मी केवढा हार आणला हे आपल्याला दाखवायचं नाही. हार याचा अर्थ आपल्याला या नारदी गादीवरचे संत उभे असतात, त्यांच्या समोर आपल्याला हारच पत्कारायची असते, नतमस्तक व्हायचं असतं.